केला जात आहे। अनेक लोकसभेवर त्याचा निश्चितपणे परिणाम आम्हाला त्याचा फायदा होणारच आहे। या प्रवेशाचं मी थोडक्यात सांगतो भाऊ की अनेक जण कालपासून ज्यावेळेस चर्चा चालू झाली की चाकूरकर साहेबांच्या सुनशा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत, असं सांगण्यात येते की चाकूरकर साहेबांना काँग्रेस पक्षाने खूप काही दिलं, मग ह्या का बरं प्रवेश करत आहेत? कुठंतरी जाणीवपूर्वक त्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह कसं थांबवता येईल असं सांगण्याचं काम करत आहेत। मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना सांगतो, लातूर जिल्ह्यातल्या राजकीय सगळ्या घडामोडीशी मी साक्षीदार आहे। चाकूरकर साहेबांच्या विरोधामध्ये आमच्या आई उभा टाकल्या होत्या, रुपाताई पाटील निलंगेकर, त्या त्यांच्या समोरच्या प्रतिस्पर्धी होत्या। त्यांनी चाकूरकर साहेबांच्या समोर उभा टाकून निवडणूक लढली, पण चाकूरकर साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम जर कुणी केलं असेल सध्याचे तिथले काँग्रेसच्या मंडळींनी केलेले, ह्यांना कंटाळून जे काँग्रेसचं मूळ आहे ह्यांच्याशी म्हणजे चाकूरकर साहेबांच्या विरोधामध्ये अक्का निवडून आले, पण चाकूरकर साहेबांचा पराभव जर कुणी केला असेल तर ते सध्याचे असणाऱ्या तिथल्या देशमुख अँड कंपनीने तो पराभव त्यांचा केलेला आहे, हे विसरायला नको। आज इथं आमचे माननीय बसवराज पाटील साहेब आहेत, साहेबांचा आज म्हणत आहेत की एकीकडे एक समाजाचं त्यांनी प्रतीक दाखवत आहेत, बसवराज पाटील साहेबांच्या विरोधात अभिमन्यू पवार त्या ठिकाणी उभा टाकले होते। अभिमन्यू पवार निवडून आले, पण त्यांचा पराभव ज्यांनी केला तर ते आम्ही देशमुख होते, यांनी त्यांचा पराभव केला आणि आज त्यांना आज या लोकांबद्दल त्यांनी टीका टिप्पणी करत आहेत। या लोकांचं एक नेतृत्व जर आपण पाहिलं तर निश्चितपणे मराठवाड्यातच नाही देशामध्ये चाकूरकर साहेबांचं एक मोठं कुटुंब, एक वलय आहे। या आमच्या तिन्ही चारही जिल्ह्यामध्ये या दोन्ही कुटुंबांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम केलेलं आहे। मी खरं तर आमच्यासाठी आजचा सोन्याचा दिवस आहे, म्हणजे आज आमच्या भागामध्ये अनेक वर्ष मी बसवराज पाटील साहेबांना जवळून पाहिलेले, आम्ही लहान माझे ते मामा हो, म्हणजे ह्या कुटुंबाला जवळून पाहिलेले सर्वसामान्य लोकांमध्ये फक्त समाजामध्येच नव्हे तर सर्वांना घेऊन चालणारे हे कुटुंब आहे। आणि मी ताई साहेब आपल्याला आठवत असेल लातूरला ज्यावेळेस आपण आला होता त्यांनी ताईला आपण आग्रह केला होता, आम्ही सगळेजण मिळून आग्रह केला, आपलाही आग्रह त्यावेळेस त्यांच्यासाठी होता। आज जर 19 मध्ये जर त्यांनी आपलं ऐकले असते तर ते आज आमदार म्हणून आपल्या सोबत बसले असते, हेही मी सांगू शकतो। पण थोडं काही उशीर का होणार, पण आज आपल्या सोबत त्यांनी आले। मी खरं तर आपण वेळ दिलात भाऊ, त्यासाठी मी मनापासून आपलेही आभार व्यक्त करतो। आणि मी आपल्याला विनंती करतो, आज देशाच्या हितामध्ये आज माननीय मोदी साहेबांकडे बघून आम्ही त्यांच्याशी बोलत होतो, त्यांना ज्यावेळेस विचारलं त्यांनी एकच सांगितलं की देशातलं मोदी साहेबांचं नेतृत्व, आणि आज येत असताना मुंबईमध्ये येत असताना त्यांनी भाऊ आपल्या ह्या रस्त्याहूनच आले, येत असताना जो परिवर्तन झालेला आहे अटल सेतू असेल, जो आपल्या झालेला रस्ता असेल, या सर्व विकास कामाला जर त्यांनी त्या ठिकाणी म्हटले केंद्रामध्ये जसं मोदी साहेबांचं नेतृत्व होतं त्याचसोबत आज राज्यामध्ये असलेलं आपलं नेतृत्व, ह्या नेतृत्वाकडे बघून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी करत आहेत। मी आज माननीय अर्चनाताई पाटील आणि त्याचसोबत राजेश्वरजी निटुरे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि त्यांना प्रवेश देण्यासाठी आदरणीय भाऊंना विनंती करतो की आपण त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश द्यावा, ही मी आपल्याला विनंती करतो। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। आता जे उदगीरचे नगराध्यक्ष 7 वेळा असलेले माननीय राजेशजी निटुरे साहेब यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश होत आहे। मी विनंती करतो माननीय देवेंद्रजींना आपण त्यांचंही स्वागत, माननीय अध्यक्ष महोदयांनी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करा। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। मी ताई आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या ज्या भावना आहेत ते या ठिकाणी
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.